रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आपल्यासोबत आहेत। सर, लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। महायुतीतला आपलाही एक पक्ष घटक पक्ष म्हणून आहे। एकंदरीत महाराष्ट्रात किती जागेवर आपला दावा आहे आणि ती कोणकोणती असतील? एकतर या ज्या महाराष्ट्रामध्ये 48 जागा लोकसभेच्या आहे त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची मागणी अशी आहे की रिपब्लिकन पक्षाचाही की खासदार लोकसभेमध्ये नाही, त्यामुळं लोकसभेमध्ये रिपब्लिकन पक्षाला रिप्रेझेंटेशन मिळावं म्हणून आपण महायुतीकडे 2 जागांची मागणी केलेली आहे आणि त्या जागा आहे शिर्डी आणि सोलापूर। त्या दोन्ही जागा रिझर्व आहे। त्या 5 ज्या रिझर्व जागा महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यापैकी 2 जागा मी मागितलेल्या आहेत। तर त्याचा निर्णय अद्याप झालेला नाही, त्यामुळे लवकरच त्या संबंधाचा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर या निवडणुकीत भाजप म्हणते किंवा मित्रपक्ष म्हणते अबकी बार 400 पार हे करत असताना एकीकडे संविधान बदलण्याची ही भाषा काही अफवा पसरवल्या जातात, म्हणजे सत्तेत आल्याच्या नंतर। आपण एक आंबेडकरवादी विचारधारेला मानणारा वर्ग आणि आपल्यासोबत मोठा वर्ग आहे, या विधानाकडे आपण कसं बघता? मला असं वाटतं की देशाचं संविधान हे बदलण्यासारखं नाही। देशाचं संविधान सभेने बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं मॅक्झिमम योगदान आहे। 26 नोव्हेंबर 1949ला ज्यावेळेला बाबासाहेबांनी संविधानाचा ड्राफ्ट डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना दिला तर त्यांच्या तोंडूनच उद्गार निघाले होते की डॉक्टर आंबेडकर आप ही संविधान के सही आर्किटेक्ट है, शिल्पकार है। तर त्याप्रमाणे या देशाचं संविधान एवढं मजबूत आहे की या संविधानाला बदलण्याचा कुणालाच अधिकार नाही। पण जर 400पेक्षा जास्त जागा BJP आणि NDAला मिळाल्या तर हे संविधान बदलतील अशा पद्धतीच्या अफवा मोठ्या प्रमाणामध्ये पसरवण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्या अफवांवरती बिलकुल विश्वास ठेवू नये। त्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे, मी नरेंद्र मोदींच्या जवळ आहे आणि नरेंद्र मोदी हे संविधानाचे खरे पुरस्कर्ते आहेत। बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक स्मारकांची कामं त्यांनी पूर्ण केलेली आहेत। संविधानाला माथा टेकून त्यांनी शपथ घेतलेली आहे। त्यामुळे संविधान बदलण्याच्या अफवा आहेत। फक्त कायद्यामध्ये जो बदल आहे किंवा नवीन कायदे करण्याचा अधिकार आहे हा संसदेला आहे आणि त्या अधिकाराचा उपयोग करून महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे। 370 आर्टिकल हटवण्याचा निर्णय झालेला आहे। असे अनेक निर्णय या 10 वर्षाच्या काळामध्ये झालेले आहेत आणि अमेंडमेंट जे आहेत त्या यांच्या काळातच झाल्यात असं नाही आहे। काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा अनेक नवीन कायदे झालेले आहेत, अमेंडमेंट झालेले आहेत। त्यामुळं फक्त या संविधान बदलण्याच्या अफवा आहेत, संविधान कोणीच बदलू शकत नाही। मनसे देखील आता महायुतीमध्ये सहभागी होते, किती फायदा मनसेचा महायुतीला होईल? मनसेचा फारसा फायदा होईल असं मला वाटत नाही आहे, कारण राज ठाकरे यांच्या सभा मोठ्या होतात, ते चांगले वक्ते आहेत, ते लोकप्रिय नेते महाराष्ट्रातले आहेत, पण त्यांना मतं मिळत नाहीत। हा अनुभव आपण गेल्या 3-4 निवडणुकीचा आपण पाहिलेला आहे। त्यामुळे त्यांना घेऊन काय फारसा फायदा होईल असं मला वाटत नाही आहे। त्यांना घेऊ नये असं माझं मत आहे, पण आता घ्यायचंच असेल त्यांना तर तो निर्णय वरिष्ठांनी घ्यायचा आहे। पण माननीय अमित शहा यांना राज ठाकरे भेटून आलेले आहेत तर ते काही युतीसाठी भेटून आलेत असं मला वाटत नाही आहे। काही इतर कामासाठी ते भेटले असण्याची शक्यता आहे। त्यामुळं अद्याप तरी काही ते नक्की महायुतीमध्ये येणार की नाही हे नक्की नाही आहे। पण ते येत असतील तर माझं व्यक्तिगत मत आहे की NDAला किंवा महायुतीला फारसा फायदा होणार नाही। घ्यायचं की घ्यायचं नाही ते वरिष्ठ निर्णय घेतील। भाजप जर सत्तेत आल्याच्या नंतर संविधान बदलण्याची जी अफवा चालू आहे ही केवळ अफवा विरोधकांकडून पसरली जाते असे मत जे आहे ते केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजींनी व्यक्त केले। अजय नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।